हेड काउंट रेशो, पॉवर्टी गॅप रेशो, PGR, SCR. समजून घ्या, याच्यावर प्रश्न आहेत. परत सांगतो मी, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी इम्पॉर्टंट आहे. आपण ज्या वेळेला दारिद्र्य रेषा ठरवतो, दारिद्र्य रेषा, उदाहरणार्थ 100 रुपये दारिद्र्य रेषा ठरवली मी. याचा अर्थ बघा, आता काही लोक APL मध्ये, काही लोक BPL मध्ये. ज्याचं उत्पन्न 100 रुपये आहे ते कुठं जाईल? 100 रुपये आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्न असणारी व्यक्ती ऑब्व्हियसली कुठं जाणार? APL मध्ये. समजा मी म्हणलं देशात 100 लोक आहेत, 100 लोक आहेत. समजून घ्या, ही लोकसंख्या झाली, ही दारिद्र्य रेषा झाली, पॉवर्टी लाईन 100 रुपयाची. ज्याचं उत्पन्न 100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे 40 लोक आहेत. म्हणजे ते कुठं असणार आहेत? APL मध्ये. याचा अर्थ 100रातले 40 लोक जर APL मध्ये असतील तर उरले किती? 60 लोक. किती? 60 लोक. ही कुठं असणार आहेत? BPL मध्ये. क्लिअर कट, एवढं लक्षात आलं? म्हणजे ह्याचा अर्थ ह्या 60 लोकांचं उत्पन्न 100 रुपयापेक्षा काय आहे? कमी आहे, म्हणून तर ते BPL मध्ये आहेत ना. 100 रुपयापेक्षा कमी म्हणजे किती असणार आहे? कोणाचं 99, 90, 80 असेल, 60 असेल, 50, 20, 10, व्हॉटएव्हर, हे सगळं बरोबर. त्याच्यात इथं बघा, या रेंजमध्ये उत्पन्न असणारे समजा 10 लोक आहेत, या रेंजमध्ये उत्पन्न असणारे 10 लोक आहेत, आणि या रेंजमध्ये उत्पन्न असणारे 40 लोक आहेत. हे लोकसंख्या. एकंदरीत काय, आपण हेड काउंट रेशो आणि पॉवर्टी गॅप रेशो या दोन कन्सेप्ट समजून घेतो. दोन्ही कन्सेप्ट मार्फत आपल्याला दारिद्र्याचा अंदाज येतो. आणि मग त्यातली पहिली कन्सेप्ट बघू, हेड काउंट रेशो, ज्याला आपण शीरगणती प्रमाण म्हणतो. सरळ सरळ याचा असा अर्थ आहे की देशातील किती लोक हे दारिद्र्यामध्ये आहेत हे मोजणे म्हणजे शीरगणती प्रमाण. मग उदाहरणार्थ देशात 100 लोक आहेत, 100 पैकी 40 APL मध्ये आहेत, उरलेले 60 BPL मध्ये आहेत. तर मला सांगा, दारिद्र्याचं प्रमाण टक्केवारीमध्ये विचारलं किती सांगाल? 100रातले 60 लोक दारिद्र्यामध्ये आहेत, तर मग पर्सेंटेजमध्ये किती येईल रे? 60% आलं ना. हा 60% आकडा म्हणजे तुमचा दारिद्र्याचा आहे. दिस इज कॉल्ड ॲज हेड काउंट रेशो. संख्यात्मक आकलन. कशाचं? दारिद्र्याचं. मग एकूण देशातील दारिद्र्याचं संख्यात्मक आकलन करणं म्हणजे संख्या, आकडा किती आहे, किती लोक दारिद्र्यात आहेत. तर 60 लोक 100रातले, मग टक्केवारीमध्ये पर्सेंटेजमध्ये किती झालं? 60%. दिस इज कॉल्ड ॲज हेड काउंट रेशो, शीरगणती प्रमाण. एक कन्सेप्ट क्लिअर झाली तुमची. HCR. इथं बघा, पॉवर्टी गॅप ही कन्सेप्ट आहे. दारिद्र्य अंतर गुणोत्तर, पॉवर्टी गॅप म्हणजे मी ज्या वेळेला APL आणि BPL ह्या दोघांची तुलना करून किती लोक दारिद्र्यात आहेत हे काढलं. आता विषय वरच्यांचा सोडून द्या, इथून खाली हे दारिद्र्य रेषेपासून हे एवढं, हे अंतर आहे ना, हे आपल्याला मोजायचं. मग मी असं म्हणलं तुम्हाला, 60 लोक देशात गरिबीत आहेत, हरकत नाही. पण 60 लोक जे गरिबीत आहेत ते सगळे समानच गरीब आहेत का? इथं याचं उत्पन्न 99 आहे, ह्याला 1 रुपया जरी याचं उत्पन्न वाढलं सरकारच्या धोरणामुळे, कशामुळं, तो डायरेक्ट APL मध्ये जातो. ह्याचे 10 रुपये वाढले की APL मध्ये जातो, ह्याचे 20, इकडे ह्याचे. पण इकडे जर तुम्ही बघितलात, हे फारच बाउंड्रीवर आहेत, लगेच APL मध्ये जाऊ शकतात. पण हे जाऊ शकतील का? नाही, हे तर अजिबातच नाही. म्हणजे दारिद्र्यामध्ये जरी लोकांची कंपॅरिझन केलं तरी सगळेच लोक समान गरीब नाही आहेत, हे तीव्र दारिद्र्यामध्ये आहेत. जवळपास 40 लोक. एकूण किती दारिद्र्याची लोकसंख्या आहे? 60 पैकी ही तुम्ही जर सगळ्यांना समान म्हणत असाल तर हे 40 लोक तीव्र दारिद्र्यामध्ये आहे. म्हणून ज्यावेळेला तुम्ही हेड काउंट रेशो मोजता तेव्हा फक्त एवढंच कळतं की गरीब कोण आहेत, किती लोक आहेत? 60 लोक आहेत. पण ह्या 60 लोकांना तुम्ही HCR या कन्सेप्ट मार्फत सगळ्यांना समान गरीब समजता. आणि मग ह्याच्यातून आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने गरिबीचं आकलन करण्यासाठी पॉवर्टी गॅप रेशो ही संकल्पना येते. आणि ही संकल्पना काय करते? दारिद्र्य रेषेपासूनच हे अंतर, हे जे गॅप आहे ना, ह्याला म्हणायचं पॉवर्टी गॅप. आणि मग हा पॉवर्टी गॅप नेमका रेशो किंवा हे अंतर किती आहे, दिस इज कॉल्ड ॲज पॉवर्टी गॅप रेशो. मग हा गॅप मोजून आपल्याला काय कळतं? अशी काही व्यक्ती आहेत की ज्यांचं उत्पन्न दारिद्र्य रेषेपासून किती कमी आहे, म्हणजे त्यांच्या उत्पन्नामध्ये नेमकी किती भर घालायची की जेणेकरून ते कुठं जातील? APL मध्ये जातील. म्हणजे दुसऱ्या अँगलने मी असं म्हणू शकतो, यांच्या
उत्पन्नातील नेमकी किती तूट आहे जी सरकारने वेगवेगळ्या धोरणामार्फत भरून काढली तर ते APL मध्ये जातील. मग ह्याच्या उत्पन्नात 1 रुपया, इथं 10 रुपये ह्याचे उत्पन्न वाढवलं APL मध्ये जाणार, इथं 40 रुपये, इथं 50, इथं 80, इथं 90 रुपये एवढं उत्पन्न त्याला वाढवायचंय. मग हा जो गॅप आहे दारिद्र्य रेषेपासूनचा खाली, हा कशाने कळतो? पॉवर्टी गॅप रेशो या संकल्पनेवरून. इज दॅट क्लिअर? आता क्लिअर झालं. आणि मग आता ह्या आधारावर तुम्हाला इथं वाक्य आहेत हे सगळं, ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे, ही काढून घ्या आणि तुम्हाला त्याच्यावरून वाक्य बघा आता काय तयार होतात ते. आणि आता हे चुकी बरोबर सांगायचं मला. चला, पॉवर्टी गॅप आधी इकडे हेड काउंट रेशो SCR आणि इकडं पॉवर्टी गॅप रेशो. चला उत्तर द्या आता. कन्सेप्ट क्लिअर केली तुमची. स्टेटमेंट असं आहे आणि तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. निव्वळ दारिद्र्य रेषेच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे अशांची संख्या मोजणे म्हणजे काय? आय रिपीट, निव्वळ दारिद्र्य रेषेच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे अशांची संख्या मोजणे म्हणजे काय? HCR घ्यायचं की PGR घ्यायचं? द्या उत्तर. नेक्स्ट स्टेटमेंट दुसरं, दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन करणे म्हणजे काय? काय वाक्य? दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन. आता हे विधान मी तुम्हाला शिकवले होते का? ॲज इट इज अशी विधानं मी तुम्हाला समोर लिहून देऊन मग समजून सांगितले होते का? हे असेच वाक्य नव्याने परीक्षेत समोर येणार आहेत. आपली कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. बाकी विधानं वाक्यरचना आयोगाची 100% वेगळी असणार आहे. पहिला जो प्रश्न विचारला होता, निव्वळ दारिद्र्य रेषेखालील ज्याचे उत्पन्न आहे अशांची संख्या मोजणे, त्याचं उत्तर आहे हेड काउंट रेशो. दुसरा प्रश्न होता, दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन करणे, त्याचं उत्तर आहे पॉवर्टी गॅप रेशो. किती जणांनी उत्तर बरोबर दिले, काय दिले, चेक करा स्वतःचं स्वतः, म्हणजे कळलं कन्सेप्ट समजतीये का, समजलेल्या कन्सेप्टचं ऍप्लिकेशन करता येईल का, आणि त्याच कन्सेप्ट संदर्भातील दिलेले वाक्य चुकी बरोबर ठरवता येत आहेत का. हीच सगळ्यात महत्त्वाची परीक्षा आहे तुमची. आणि ह्याच्यात तुम्ही काही जण चुकत असतील तर इम्प्रूव्हमेंट करा, बरोबर येत असतील तर याचा अर्थ तुम्ही अभ्यास राईट डायरेक्शनला करताय ते ठरवून घ्या. चला या इकडं. हेच आता वाक्य येतं, एकूण लोकसंख्येतील दारिद्र्यरेषेखालील असणाऱ्या लोकांचे प्रमाण काढणे. दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढायची असते हे समजते. हेड काउंट रेशो ही एक कशी संख्यात्मक संकल्पना आहे, ही कशी गुणात्मक संकल्पना आहे. कारण याच्यामार्फत तुम्हाला देशातील दारिद्र्याचं संख्यात्मक आकलन होतं, आकडा कळतो, संख्या कळते, किती लोक दारिद्र्यात आहेत. इकडं काय गुणात्मक आकलन होतं. बघा आता अजून एक स्टेटमेंट सांगतो. त्याच्यावर प्रश्न असा आहे, इंटेन्सिटी तीव्रता दारिद्र्याची ही कशावरून कळते? द इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी किंवा डेप्थ ऑफ द पॉवर्टी. इंटेन्सिटी डेप्थ ही कशावरून कळते? पॉवर्टी गॅप रेशोवरून. ठीक आहे, हे इकडं याच्यावरून डेप्थ असेल, इंटेन्सिटी तीव्रता कशाची? दारिद्र्याची. ही इकडं कळते ना, कारण आपण काय करतो हेड काउंट रेशोमध्ये नुसतंच म्हणतो 60 लोक गरीबीत आहेत. आपण 60 लोक समान गरीब आहेत का? तीव्र गरिबी किती आहे बघा. अति दारिद्र्य हे एवढी मोठी लोकसंख्या की एकदम अतिच गरीब आहे. ही तीव्रता, ही इंटेन्सिटी, ही डेप्थ तुम्हाला याच्यावरून कळते का? नाही. ते कशावरून कळते? पॉवर्टी गॅप रेशोवर. ठीक आहे, परत स्टार मार्क करा. ही संकल्पना कोणी मांडली? गौरव दत्त व मार्टिन रॅव्हलिन. फॅक्ट तुम्हाला मी मागे याच्या आधी पण छोट्या संकल्पना कोणी मांडल्यात, काय केल्यात, त्याला आपण अर्थतज्ञ म्हणा किंवा ते काय त्याचे जनक म्हणा, वॉट एव्हर, पाठ करा. छोट्या गोष्टी चालताच करायचं. ह्याच्यावर साधा प्रश्न आलेला बघा, गौरव दत्त व मार्टिन रॅव्हलिन, दारिद्र्य अंतर गुणोत्तर पॉवर्टी गॅप रेशो ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. ही डायरेक्टली आपली जस्ट कन्सेप्ट म्हणून आहे, ज्याला आपण संख्यात्मक मोजमाप म्हणतो. आणि कशी काढली जाते हे फॉर्म्युला याचा काही संबंध नाही, हे सोडून द्या. आणि याच्यासाठी किमान ठराविक निकष ठरवावा लागेल, ज्याला आपण पॉवर्टी लाईन म्हणतो. म्हणजेच इथं मी अजून एक तुम्हाला लिंक लावली तर
हेड काउंट रेशो जे आपण मोजतोय म्हणजेच ते कशामार्फत मोजला जातो? दारिद्र्य रेषेमार्फत. काहीतरी निकष ठरवावा लागेल ना, किती लोक एपीएल मध्ये आहेत, किती बीपीएल मध्ये आहेत. म्हणजे याच्या आधी आपण जे अख्खे दारिद्र्य रेषे शिकलो त्याच्यावरून जे प्रमाण काढतो ते प्रमाण म्हणजेच हेड काउंट रेशो. ठीक आहे. आणि हा गॅप जेवढा जास्त सरकारचं उत्पन्न तूट भरण्याचा खर्च जास्त. हे वाक्य जस्टिफाय करा. चला, हे असं परत विचारतो बघा आयोग. काहीतरी वेगळं जे येतं ना ते हे येतं. काय? जेवढा गॅप जास्त तेवढा सरकारचा उत्पन्न तूट भरून काढण्याचा खर्च जास्त. बरोबर ना? हा जो गॅप आहे ना, हा जेवढा जास्त, मला सांगा, जेवढे लोक इकडे जास्त असतील तेवढं सरकारला काहीतरी खर्च करावा लागेल, धोरण राबवावं लागेल, योजना तयार करावं लागतील. आणि मग त्या योजनासाठी, त्या धोरणासाठी सरकारला खर्च तर करावा लागेल. इथं यांची उत्पन्नाची तूट भरून काढण्यासाठी. म्हणजे इथं ह्या लोकांच्या उत्पन्नामध्ये दारिद्र्य रेषेपासून अंतर जेवढं जास्त तेवढं सरकारचा हा गॅप भरून काढण्यासाठीचा खर्च सुद्धा जास्त. वाट इट? हे वाक्य इथं हे कळालं. आणि मग ह्याचा मोजमाप ही ह्याची व्हॅल्यू आहे. 0 असणं म्हणजे चांगलं, 100 असणं म्हणजे वाईट, ही जी व्हॅल्यू आहे त्याची. बस. चला, सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट पॉवर्टी गॅप रेशो प्रश्न आलेला आहे. आणि हेड काउंट रेशोनी त्याची तुलना दोघांचा आला तर. म्हणजे ज्या ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि स्टार मार्क करा जिथं म्हणलं तिथं सिरियसलीच घ्यायचं. कारण आयोगाने बऱ्यापैकी रिपिटेशनवर इथं प्रश्न विचारले. जे म्हणलं की कॅज्युअली घ्या, वर घ्या, ह्याचा अर्थ ते पूर्ण सोडून द्या असं नाही. पण प्रायोरिटीनं आधी हा एरिया फार चांगला करा आणि त्याच्यानंतर मग ते बाकीचं जे काय असेल ते छोटे मोठे कन्सेप्ट, छोटे मोठे अजून काय पार्ट असतील ते वाचत राहायचं. पण ह्याला सोडायचं नाही अजिबात. चला पुढं. आता पुढची कन्सेप्ट. दारिद्र्य काय बघितलं, पॉवर्टी गॅप बघितला, हेड काउंट रेशो बघितला. आता बहुआयामी दारिद्र्य काय, ही कन्सेप्ट समजून घेऊ. म्हणजे दारिद्र्य बघितल्यानंतर बहुआयामी दारिद्र्य हे बघायचं आपल्याला. आता ऍक्च्युली याच्यावर फॅक्ट्सवर प्रश्न नाहीत बरं का, हे पण समजून घ्या. आता इथं काम सोपं आहे तुमचं. म्हणजे बहुआयामी दारिद्र्य ही कन्सेप्ट डायरेक्टली विचारलेली नाही, ह्याच्या संदर्भातील फॅक्ट्स विचारलेले आहेत. याचे काय फॅक्ट्स आहेत सांगतो. बहुआयामी दारिद्र्य, जस्ट मिनिट. मल्टी डायमेन्शन पॉवर्टी. दारिद्र्य हा शब्द इथं आहे पण तो कसा आहे? बहुआयामी. ज्यावेळेला आपण फक्त दारिद्र्य ही कन्सेप्ट बघितली, काय व्याख्या सांगाल याची? दारिद्र्य म्हणजे काय, डेफिनेशन सांगा. चला, काय ते डोक्यामध्ये? एखादा व्यक्ती आहे तो आपण दारिद्र्यात आहे असं म्हणतो, गरीब आहे असं म्हणतो. याचा अर्थ तो स्वतःच्या मूलभूत जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकत नाही. दॅट इज कॉल्ड एज पॉवर्टी. ही डेफिनेशन झाली. इथं आता बहुआयामी दारिद्र्य ह्याचा अर्थ काय की नुसतं आपण ज्याला म्हणतो मूलभूत जीवनावश्यक गरजा ह्या त्याला मिळाल्यात, ह्याचा अर्थ जो दारिद्र्याच्या बाहेर आहे, एपीएल मध्ये, असं एवढाच विचार करून चालणार नाही. अजून त्याला वेगवेगळे डायमेन्शन्स आपल्याला विचार करावे लागतील. म्हणजेच एकाच डायमेन्शन, एकाच आयामाने विचार न करता बहुआयामाने अजून वेगवेगळे काय काय डायमेन्शन्स विचारात घेता येतील आणि त्याचं दारिद्र्य मोजता येईल. दॅट इज कॉल्ड एज बहुआयामी दारिद्र्य. म्हणजे याचं एक्झाम्पल इथे दिलंय बघा. हे डायग्राम समजून सांगतो आधी आणि मग बाकीची विधानं बघू आपण. बघायचं एक्झाम्पल. समजा भारतामध्ये असे काही लोक आहेत बघा. आता 100 लोक आहेत. त्या 100तले मी बायफर्गेशन केलंय. असे काही लोक वाटले मला, जवळपास 30% लोक ज्याला मी क्लिअर कट गरीब कॅटेगरीमध्ये टाकलं, सरळ सरळ बिलो पॉवर्टी लाईन. तेव्हा 30%च का, ह्याला काही अर्थ नाही की 30च का, मी जस्ट घेतलंय रँडमली. 100 लोक आहेत. 100तले काही ठराविक लोक असे वाटले की क्लिअर कट गरीब आहेत, राहायला घर नाहीये, त्यांना एक वेळचं जेवण मिळतं फक्त, बाकीचं जेवण नाही मिळत, आरोग्य नाही, शिक्षण नाही, काय मूलभूत गरजाच नाही, क्लिअर कट कळतं, हे गरीब आहे. टाकलं इकडे कॅटेगरी केली त्याला बिलो पॉवर्टी लाईनमध्ये. असा अजून दुसरा गट आहे समजा 30% लोकांचा, यांना मी क्लिअर कट एपीएलमध्ये टाकलं. का बरं? सरळ सरळ त्यांना राहायला घर आहे, नोकरी आहे, ते टॅक्स पे करतात, त्यांच्याकडे गाडी आहे, म्हणजे बेसिक नीड्सचा विषय येतच नाही तर ते त्याच्या पलीकडे गेलेले आहेत. असा काही वर्ग आहे जे मी एपीएलमध्ये टाकलं. मी आता श्रीमंत म्हणत नाही, मी बीपीएल एपीएल याची तुलना करतोय. कोण दारिद्र्यात आहे, कोण दारिद्र्याच्या बाहेर आहेत. असा एक वर्ग आहे क्लिअर कट बीपीएल मध्ये कन्सिडर करू शकतो. असा एक वर्ग आहे क्लिअर कट एपीएल मध्ये कन्सिडर करू शकतो. संपला विषय. ह्याच्या पलीकडं मग इकडे 30 लोक गेले, इकडे गेले 60 गेले 100तले, आता उरले 40. हे 40% लोक
ह्याला सुद्धा मी APL मध्ये गृहीत धरलंय. आता नीट लक्षात घ्या. आता 40च आहे असं काही नाही, कुठली ठराविक लोकसंख्या घ्या की ह्यांचा विषय क्लोज झाला, यांचाही क्लोज झाला. आता अशी लोक ज्याला आपण APL मध्ये टाकलंय, सरळ सरळ दारिद्र्यरेषेच्या वर आहेत असं तर आपण गृहीत धरतोय निकषानुसार, पण हे फक्त दारिद्र्य या कन्सेप्टनुसार तुम्हाला मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत का, होत आहेत, मिळत आहेत तुम्ही APL मध्ये. पण बहुआयामी दारिद्र्याने जर नीट बघितलं तर लक्षात घ्या, इथे यांना 2400 कॅलरी मिळत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो का, तर यस, पूर्ण करू शकतो. पण आता लक्षात घ्या, त्याला मिळालेलं अन्न हे एकतर पुरेसं आहे का, तर मिळतं, पण त्यासोबत नुसतं अन्न पुरेसं मिळतंय का हे महत्वाचं नाही, पोषक अन्न मिळतंय का, दिस इज इम्पॉर्टंट. जे की दारिद्र्य या कन्सेप्टमध्ये आपण बघत नव्हतो ना. काय अन्न, वस्त्र, निवारा, अन्न मिळतं का, मिळतं व्यवस्थित, जेवढं पाहिजे तेवढं मिळतं, मिनिमम लेवलची जी रेंज आहे आपल्याला, किमान अन्न मिळतं का, मिळतं, पण ते मिळालेलं अन्न पोषक आहे का, त्याचा दर्जा, त्याची गुणवत्ता ही आपण बघितली का नाही. मग हा जो आयाम आहे, हे नवीन जे अँगल आहे हे बघणं म्हणजेच बहुआयामी दारिद्र्य. नेक्स्ट, आरोग्य मिळतं, आरोग्यावर खर्च करू शकतो का, तर यस, करू शकतो, पण मोठ्या आजारावर खर्च करू का, नाही. मग छोटे मोठे आजार आहेत तुम्ही, ठीक आहे, पण जर काही एखादा मोठा आजार असेल तर खर्च करू शकत नाही म्हणल्यावर मग ही गरज पूर्ण झाली का त्याची, नाही, अर्धवटच झाली. सेम शिक्षणावर खर्च करू शकतो का, तर यस, पण पूर्ण शिक्षण घेऊ शकतो का, नाही. उदाहरण बघा, तुमचा एखादा गरीब कुटुंब आहे, तर त्याचे आई वडील मजुरी करतात, मग त्याच्या मुलीला ती शाळेत पाठवतात, पण मग अशी परिस्थिती येते की काही कारणाने त्याची शाळा पहिलीपर्यंतच होते किंवा काही महिनेच जातो शाळेमध्ये आणि सोडावं लागते, पुन्हा कामं करावं लागतात त्याला. म्हणजे वरवर बघता त्याला एज्युकेशन मिळालं का, तर हो मिळालं, गेलं, पहिली दुसरीपर्यंत गेलं, पण पूर्ण प्राथमिक शिक्षण झालंय का, माध्यमिक शिक्षण झालंय का, तो शेवटपर्यंत आहे का, नाही. हे इथं शिक्षण मिळतं तर काय मिळतं, पण पूर्ण शिक्षण ते घेऊ शकत नाही. सेम तसं घर, निवारा ही गरज, राहायला घर आहे का, तर आहे ना, गरज दिसली पूर्ण, दारिद्र्यानुसार ते APL मध्ये टाकलं त्याला आपण, तर घर आहे का, आहे, पण त्या घरामध्ये वीज, इंधन, पिण्याचं पाणी, स्वच्छता असं आहे का, कुठंतरी एक नदी नाल्याच्या बाजूला एक झोपडी आहे आणि मग त्यात तो राहतो, अंधार आहे, काय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छता नाही आहे, मग त्याला घर म्हणायचं का. आता लक्षात आलं, एकंदरीत ह्या एक्झाम्पलवरून आपल्याला काय कळतं, फक्त दारिद्र्य याच्यानुसार आपण निकष लावले, अन्न, वस्त्र, निवारा हे मिळते का, मिळतं, मग तुम्ही APL मध्ये आहेत, मग टाकलं ना आपण त्याला APL मध्ये. पण आता बहुआयामी मल्टी डायमेन्शन्स अँगल जर विचारात घेतले तर मात्र मिळालेलं अन्न पोषक आहे का, शिक्षण पूर्ण मिळतंय का, आरोग्य, निवारा या सगळ्यांचं बघा कन्क्लुजन सांगायचं म्हणलं तर एक तर पूर्ण मिळतंय का, आणि सगळ्यात महत्त्वाची त्याची क्वालिटी कशी आहे हे कुठं बघितलं जातं, बहुआयामी दारिद्र्यामध्ये. मग अशा सगळ्या वेगवेगळ्या अँगलनी तुम्ही ज्यावेळेला दारिद्र्याचं मोजमाप करता त्यालाच म्हणायचं बहुआयामी दारिद्र्य. दॅट्स इट. दारिद्र्यामध्ये याच्यामधला बेसिक फरक क्लिअर झाला का आज. म्हणजे तुम्ही खूप वेळा ऐकतो आपण बहुआयामी दारिद्र्य, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स MPI, पण दोघातला बेसिक डिफरन्स पॉवर्टी काय आणि मल्टी डायमेन्शन पॉवर्टी काय, बस एवढंच ब्रॉडली आपण विचारात घेतो. जास्तीत जास्त अँगल विचारात घेऊन दारिद्र्याचं प्रमाण मोजणे संपतं. मग ह्याच्यात आता कन्क्लुजन काय, BPL लोकांचा काही इश्यू नाही की आपण सरळ आपण त्याला BPL म्हणतो, APLचा विषय नाही. मग ह्या APL मध्ये ज्यांना टाकलं त्याच्यामध्ये उदाहरणार्थ इथे 40 लोक आहेत, 40. मग 40 पैकी आपल्याला असं लक्षात आलं की 20 लोकांच्या सगळ्या ह्या चांगल्या गरजा पूर्ण होत आहेत व्यवस्थित, पण 20 लोक अशा आहेत की ज्यांना अन्न मिळतं पण पोषक मिळत नाही, आरोग्य पूर्ण नाही, शिक्षण अर्धवट, घर पाणी नाही त्या घरात राहिलं. हे अशा लोकांना लक्षात आलं की अशी 20 लोक आहेत की जे बहुआयामी दारिद्र्यामध्ये आहेत. यांना काय म्हणायचं, बहुआयामी दारिद्र्यात आहेत, बहुआयामी दारिद्र्य. मग हे 20 लोक वरवर बघता APL मध्ये दिसतात, पण बहुआयामीच्या अँगलनी जर बघितलं तर मग ते दारिद्र्यामध्ये पाहायला मिळतात. दिस इज कॉल्ड एज मल्टी डायमेन्शन पॉवर्टी. मग ही लोक, मग असे निकष लावून आपण बघायचं. क्लिअर. चलो इकडे या. आता मूलभूत जीवनावश्यक गरजांचा निकष पूर्ण करतात. काय बघतोय आपण, बहुआयामी दारिद्र्याची डेफिनेशन बघतो. मग मूलभूत जीवनावश्यक गरजा त्यांच्या पूर्ण होत आहेत का, होत आहेत ना, बिलकुल. मग आता आपण बघितलं नाही काय, परंतु राहणीमानाचा दर्जा चांगला नसतो. मग हेच राहणीमानाचा दर्जा म्हणजेच क्वालिटी, घराची असेल, अन्नाची असेल, खाण्याची, किंवा एकूणच पूर्णत्व, कम्प्लीटनेस असेल, हे सगळं इथं बघितलं जातं. असुरक्षित गट, लोकसंख्येतील असा गट जो गरीब नाही पण गरीब होण्याचा धोका संभावतो. सांगतो तुम्हाला, हे पुढे बघायचं आपल्याला. बहुआयामी दारिद्र्य म्हणजे भौतिक आणि अभौतिक परिमाणांपासून वंचित राहणे होय.
भौतिक आणि अभौतिक म्हणजेच याला आपण आर्थिक आणि सामाजिक असंही म्हणू. म्हणजे उगाच छोटे मोठे काहीतरी तुम्ही भौतिक स्वरूपातील निकष विचारात घेत असाल तर तेही गरजेचे आहेत, बरोबर. म्हणजे जसं की अन्न, वस्त्र, निवारा भौतिक स्वरूपात दिसतं ना, ठीक आहे, पण ह्याच्या सोबत काय स्वच्छता, शिक्षण, आरोग्य हे आता असं भौतिक स्वरूपात दिसतं का काही? ती क्वालिटी आहे ना, ती म्हणजे राहणीमानाचा दर्जा. आतून शरीराच्या तुम्ही किती साक्षर आहात, स्किलफुल आहात, किती हेल्दी आहात, असे ह्याला अभौतिक म्हणायचं. आणि मग ह्या सगळ्या दोन्हीही गोष्टी ह्याच्यापासून वंचित राहणे किंवा अभौतिक पासून वंचित राहणे, हे मिळत आहे पण हे मिळत नाही. मग ह्याचा अर्थ काय? बहुआयामी बघितल्यानंतर तुम्ही दारिद्र्यामध्येच आहात ना. हे इथं भौतिक परिमाणाचा संबंध याच्यामध्ये येतो, बाकी अभौतिक संबंध सामाजिक ह्याच्यात हे पण येतं. जसं की समाजामध्ये भेदभाव असतो, काही जाती धर्मानुसार लोक एकदम बाहेर काढलेले असतात, त्यांना कुठल्याच गोष्टी मिळत नाहीयेत. सो कुठलाही पॅरामीटर घ्या, एकत्र याला आपण आर्थिक घटक म्हणू शकतो, सामाजिक म्हणू शकतो, भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही कॅटेगरी करू शकतो. सरळ एकंदरीत जेवढे जास्त अँगल विचारात घेता येतील तेवढे अँगल विचारात घेऊन मोजलेलं दारिद्र्य, दॅट इज कॉल्ड ॲज बहुआयामी दारिद्र्य. बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली. आणि त्या संदर्भात आता तुमचे फॅक्ट सुरू झाले, ह्याला स्टार मार्क करा. जर ही कन्सेप्ट कळाली तर पुढं याच्याबाबतच जागतिक स्तरावर काय केलेलं आहे, परत UNDP, आपण UNDP मध्ये आठवते का, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. UNDP दरवर्षी काय जाहीर करते? ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, HDR. HDR मध्ये काय असतं? HDI, IHDI, GDI, GI, MPI. आणि मग ते MPI आपण म्हणलं होतं की पुढे घ्यायचं दारिद्र्यामध्ये. आला का? म्हणजे मी नुसतं म्हणत नाही फक्त पुढे घेऊ, होतंय, लक्षात ठेवत चला. जी गोष्ट मी मागे कुठेतरी सोडलेली असते पुढे कुठेतरी कव्हर होत असते. म्हणून मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स MPI आपला राहिला होता, तो आपण इथं कम्प्लीट करतोय. आणि कोण जाहीर करतं? UNDP. कशामध्ये? HDR मध्ये. मग हे इथं बहुआयामी, ह्यालाच अनेक अंगी दारिद्र्य, निर्धनता निर्देशांक, आयोग कुठलाही शब्द वापरू शकतो. मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स म्हणजे MPI UNDP मार्फत जाहीर केला जातो. कशामध्ये? HDR मध्ये. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. याच्यासोबत स्टार मार्क करा. ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ह्या संस्थेचाही इथं उल्लेख तुम्हाला करता आला पाहिजे. पेपरमध्ये फक्त UNDP जर आलं आणि तुम्ही तेच निवडलं तर परत चूक होईल. त्यासोबत ही संस्था पण महत्वाची आहे इथं. कशामध्ये? MPI मध्ये. अजून स्टार मार्क करा. महत्वाचा पॉईंट बघा, MPI ची सुरुवात ह्याची कधी झाली? इथं कुठं दिले तुम्हाला? हे मानवी दारिद्र्य निर्देशांक दिले. याच्याऐवजी 2010 पासून MPI ची सुरुवात झाली. म्हणजे मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स विचारलं कधी सुरू झालं तर 2010 सांगाल. त्याच्या अगोदर ह्युमन पॉवर्टी इंडेक्स हा काढला जात होता 1997. हे इथं 1997 काय काढला होता? ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. मग हा कधी बंद करण्यात आला? ह्युमन पॉवर्टी इंडेक्स 2010ला. त्याच्याऐवजी काय सुरुवात केली? MPI. त्याच्यावर किती प्रश्न दाखवू तुम्हाला? किती वर्षापासून आयोग सतत प्रश्न विचारतो, कन्फ्यूज व्हायचं नाही. मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स सरळ MPI ची सुरुवात 2010. पण त्याच्या आधी कुठला इंडेक्स काढला जात होता? ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, मानवी दारिद्र्य निर्देशांक. तो कधी काढला जात होता? 1997ला सुरुवात. तो बंद कधी झाला? 2010ला. आणि मग ते HPIलाच रिप्लेस करून कशाची सुरुवात करण्यात आली? MPI. आता क्लिअर झालं? हे सगळे 97, 2010 कन्फ्युजिंग वर्ष वाक्यामध्ये आयोग विचारतं. नेक्स्ट बेसिक फॅक्ट झाले का? चला फॅक्ट्स पण घेतले, प्रश्नांचं स्वरूप पण सांगितलं, सिक्वेन्स पण सांगितलं. आधी HPI, तो बंद झाला, मग MPI 2010ला. या इकडं स्टार मार्क करा. हे विचारलेले तुम्हाला. आयाम म्हणजे त्याला आपण निकष म्हणू, त्याला घटक म्हणू, मेन पॉईंट्स म्हणू. मला जर MPI मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स जर काढायचा असेल तर त्याच्यासाठी मला काही निकष विचारात घ्यावं लागेल ना. जसं की आपण HDIला घेतलं, आरोग्य, शिक्षण, राहणीमान. HDI, IHDI, GDI, GI सगळ्याचे निकष बघितले ना आपण, तसेच याचे निकष बघायचे आपल्याला. आयाम म्हणजे काय बघा, डायमेन्शन्स म्हणजे मेन मुख्य जे पॉईंट्स आहेत ते, आणि त्याचे सब पॉईंट्स म्हणजेच निर्देशक म्हणतो आपण त्याला, किंवा इंडिकेटर्स म्हणतो. लक्षात ठेवा, हे सब पॉईंट आहेत. तर मेन 3 पॉईंट कुठले कुठले? सरळ शिक्षण, जीवनमानाचा दर्जा, आरोग्य. आता इथे सिक्वेन्स जरी खालीवर झाला असेल तर सरळ तुम्ही इथं काय घ्यायचं? आरोग्य आपण जे बघतो ते HDIचं, त्याच्यानंतर शिक्षण आणि राहणीमान. बरोबर का?
ही पण HDI सेम आहे. मग इथं आरोग्य पण आहे, शिक्षण पण आहे, जीवनमान म्हणजेच राहणीमानाचा दर्जा. HDI आणि MPI सेम आयाम आहेत का? आणि जर असेल तर मग मी जे शब्द वापरतो नेहमी, इंटरलिंकिंग, को रिलेशन, एकाच टॉपिकमधल्या 2 कन्सेप्ट आयोग एकत्र करून विचारतं, किंवा 2-2, 3-3 टॉपिक आयोग एकत्र करून प्रश्नामध्ये विचारतं. तुम्हाला आता आयोगाचा क्लिअर कट प्रश्न काय माहिती? मानव विकास निर्देशांक HDI, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, व बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे MPI, या दोन्हीमध्ये कुठल्या आयामाचं प्रतिबिंब एकत्रित दिसतं, अशा आयोगाचे वाक्य होते. याचा अर्थ काय? आयोगाला काय विचारायचं आहे की HDI आणि MPI या दोघांचेही असे कुठले निकष आहेत की जे सिमिलर आहेत, सेम आहेत, एकत्रच प्रतिबिंबित होतात, हा आयोगाचा प्रश्न आहे. आणि खाली ऑप्शन आहेत तुम्हाला, मग आरोग्य, शिक्षण, राहणीमान आणि अजून काय ऑप्शन दिले असतील. झालं. विचार करा, इंडिव्हिज्युअली प्रत्येक कन्सेप्ट, इंडिव्हिज्युअली प्रत्येक टॉपिक नुसतं करून चालत नाही. म्हणून तुम्हाला मिक्सिंग, जे सेकंड राऊंड म्हणता तुम्ही, हे पहिल्यांदा जर होत नसेल तर एक राऊंड पूर्ण करा आपल्या बॅचचा, सिलेबसचा, आणि परत सेकंड राऊंडला या. मग सेकंड राऊंडला तुमची इंटरलिंकिंगची कॅपॅसिटी ती वाढेल अजून, विशेषतः नवीनवाल्यांची. आणि ही प्रोसेसिंग जेवढी जास्त कराल तेवढं तुम्हाला आयोगाने तिथं नव्याने काहीतरी मांडलेलं असतं, ते तुम्ही तिथं टॅकल कराल. बाकी ज्याला हे माहीतच नाही ॲक्च्युली हा प्रकार, तो असा विचकतो, अरे HDI वाचलं, MPI पण वाचलं, अच्छा मग आता कम्पॅरिझन कसं करू? मग ते आठवतच नाही, ओढून ताणून किती आणून देतं ना, कारण ह्या लेवलला त्यांनी कधी मेंटॅलिटी आणली नाही, प्रिपेअर केलंच नाहीये. पण आपण मात्र तयार आहोत, कितीही मिक्सिंग करू दे आयोगाने, कारण आपला खेळच त्याच्यावर सगळं. आत्मनिर्भर बॅच, आत्मनिर्भरता, तिथं तुम्ही निर्भर स्वतःवर असले पाहिजेत डिसिजन घेण्यासाठी, माझ्यावर नाही. बरेच जणांना असं वाटतं की विद्यार्थ्यांनी आपल्यावर डिपेंड राहावं, सगळं माझंच आलं पाहिजे. माझं उलट आहे, तुम्ही तुमच्यावर डिपेंड राहा, तेवढं सक्षम तुम्हाला बनवून देतो मी, एम्पॉवरमेंट करतोय. बाकी तुम्ही मला नंतर विचारू नका, नाव घेऊ नका, पण मार्क घ्या आणि बाहेर पडा याच्यातून. हे एक्झाम्पल, ठीक आहे. म्हणजे टॉपिक कुठला चालू आहे आपला? MPI. मी कुठं नेलं तुम्हाला? HDI, HDR, UNDP तिकडं नेलं. बघा, हे सरळ सरळ आहेत. हां, आता पुढचा पॉईंट, ह्याच्यामध्ये सब पॉईंट विचारले क्लिअर कट. MPI निकष कुठले? तर मग शालेय शिक्षणातील वर्ष, शाळेतील पटनोंदणी, जीवनमानामध्ये वीज पुरवठा, पिण्याचं पाणी, स्वच्छता, इंधन, घर, हे असे पॉईंट्स आहेत. आणि आरोग्यामध्ये पोषण आणि बालमृत्यू. सरळ सरळ तुम्हाला येऊ शकतं. तर हे पाठांतर भाग आहे. म्हणजे तुम्हाला बहुआयामी दारिद्र्याचे निर्देशांकाचे निकष विचारले, MPI निकष. एकतर शिक्षण, जीवनमान, आरोग्य हे नाही, त्याचे सब पॉईंट विचारले जातील. मग ह्याच्यामध्ये आरोग्यामध्ये काय होतं? पोषण आणि बालमृत्यू हा फरक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, बेसिक फॅक्ट झाल्यानंतर अजून महत्वाचा फॅक्ट्स, याच्यावर प्रश्न फार विचारले. 0%. आता ह्याचं मूल्य 0 ते 100. 0% म्हणजे अभाव नसणे, नो डिप्रिव्हेशन. 100% म्हणजे अभाव असणे. आता विषय काय इथं? उदाहरणार्थ बघा, आता समजून घ्या हा प्रकार. वंचितता दर, डेप्रिव्हेशन रेट. आयोगाने अजून एक शब्द वापरला आहे, नागवणूक दर. म्हणजे हा काय प्रकार? वंचित असणे म्हणजे काय? उदाहरण देतो. मी जर असं म्हणलं, मी गव्हर्नमेंट आहे आणि मी देशातील लोकांना 100 सुविधा देतोय, 100 गरजा पूर्ण करतोय, आणि मग काही लोकांच्या याच्यातील 10 गरजा पूर्ण होत नाहीत, त्यांना 90 गरजा मिळत आहेत. ह्याचा अर्थ मी असं म्हणू का की ते लोक, मी आता लोकांची संख्या म्हणत नाही, मी गरजांची संख्या म्हणतोय, किती लोक असू द्यात, त्या लोकांना 100 पैकी 10 गरजा मिळत नाहीत, म्हणजेच ते लोक 10 गरजांपासून वंचित आहेत. येस ऑर नो? बिलकुल. आणि मग 100रातल्या 10 गरजा वंचित आहेत, मग त्या लोकांचा वंचितता दर, डेप्रिव्हिएशन रेट, नागवणूक दर हा किती असेल? 10%. आता अजून मी असं म्हणेल, काही लोक आहेत की ज्यांना या सुविधामधल्या 100रातल्या 30 सुविधा मिळत नाहीत, म्हणजे ते 30 सुविधापासून वंचित आहेत, दूर आहेत. मग ह्याचा वंचितता दर, डेप्रिव्हिएशन रेट किती असणार आहे? 30%. आता क्लिअर? मग हाच इथं हे पर्सेंटेज आहे ना, हे 0 म्हणजे अभाव नसणे, नो डेप्रिव्हिएशन, म्हणजे त्या कुठल्याही गरजापासून ते वंचितच नाही आहेत. सो चांगली गोष्ट आहे. मग ते दारिद्र्यात नाहीच आहेत, बहुआयामी दारिद्र्यामध्ये. आणि जर इकडं तुम्ही असं 100% म्हणत असाल तर अरे त्याला एकही मिळत नाही वस्तू, गरज. गॉट इट? आता कळाला याचा अर्थ? नेक्स्ट, वरील निर्देशकावर आधारित गुणावरून, म्हणजे ह्याच्यावरून इथं ही रँकिंग ठरवली आहे, पॉईंट टू बी नोटेड. मग हा वंचितता दर बघा, हे जो मूल्य याची जी व्हॅल्यू आहे ना, जर 20% जास्त आणि 33% प्रश्न आलेला आहे याच्यावर, मी जिथे जिथं म्हणलं तिथं स्टार मार्क करायचा. 20% जास्त 33%
वंचितचा रेट जर असेल, डिप्रिव्हेशन रेट, याचा अर्थ की ते काय आहेत, असुरक्षित गट याच्यामध्ये कन्सिडर केला जातं, तेवढी लोकसंख्या, त्याला आपण व्हल्नरेबल ग्रुप म्हणतो. म्हणजे देशातील असे लोक आहेत की ज्यांचं मूल्य हे एवढं आहे वंचित राहण्याचं. आणि मग या कॅटेगरीमध्ये असलेले लोक, त्याला काय म्हणतो आपण, असुरक्षित गट, व्हल्नरेबल ग्रुप. म्हणजे ते बहुआयामी दारिद्र्यामध्ये आहेत का? नाही, अजून नाहीत, पण ते केव्हाही बहुआयामी दारिद्र्यामध्ये जाऊ शकतात, एवढे असुरक्षित आहेत, एकदम बाउंड्रीवर आहेत. गॉट इट? त्याची व्हॅल्यू किती पाहिजे? 20 ते 33% नेक्स्ट. आता 33% जास्त मूल्य अशी कॅटेगरी आहे. ह्याचा अर्थ तुम्ही जर तुमचा वंचितचा दर 33% जास्त असेल, एक्झॅक्टली तुम्ही कोण बहुआयामी दारिद्र्यामध्ये आहात. सो दिस इज कॉल्ड ॲज मल्टी डायमेन्शन पॉवर्टी. मग कितीतरी वेळा प्रश्न आला रे, बहुआयामी दारिद्र्य मध्ये असणाऱ्या लोकांचं मूल्य, व्हॅल्यू किती असते? खाली ऑप्शन तुम्हाला 20% जास्त, 33% जास्त, 50% जास्त. काय निवडणार तुम्ही? 33% जास्त. आणि कितीपर्यंत? 33% ते 50% ही रेंज. ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, ते बहुआयामी दारिद्र्यामध्ये असलेला व्यक्ती किंवा कुटुंब. नेक्स्ट. आता 50% जास्त मूल्य, ह्याचा अर्थ तीव्र बहुआयामी दारिद्र्य. दॅट्स इट, संपलं. तुम्हाला आजपर्यंत जुन्यांना हे पाठ करायचा प्रयत्न करत असाल तुम्ही, आज एक्झॅक्टली अर्थ कळाला. डिप्रिव्हेशन रेट, वंचितचा दर म्हणजे काय, हे पर्सेंटेज काय दिलंय, 33% जास्त, 20 ते 33%, असुरक्षित गट, डिकोड झालं. म्हणजे फॅक्ट सुद्धा आपण इथं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून की काही गोष्टी पाठ न करता लक्षात राहतात. सरळ सरळ कॅटेगरी आहे. 20% ते 33% असुरक्षित गट. आणि बहुआयामी दारिद्र्य एक्झॅक्टली विचार करायचा म्हटलं तर 33% जास्त, 50% आणि 50% जास्त वंचितचा दर असेल, याचा अर्थ तुम्ही तीव्र बहुआयामी दारिद्र्य. दॅट्स इट, मोर दॅन सफिशियंट. क्लिअर? संपलं. कुठली कन्सेप्ट क्लिअर केली बघा. ह्या एवढ्या ह्याच्यावर किती प्रश्न दाखवू तुम्हाला? जस्ट PYQ वर नजर टाका. याच्या आधी पण आपण ते लेक्चर घेतलेलं आहे. सगळे जे प्रश्न आहेत ना, फॅक्ट्सवर प्रश्न आहेत तुम्हाला. याच्यावर पश्चाताप करायची वेळ येते. सर एवढं साधं, एवढं सिम्पल, किंवा मग तुलना केली जाते. HDI, MPI, सांगा दोघात फरक काय, कुठले कॉमन पॉईंट आहेत, कुठले वेगळे पॉईंट आहेत, काय जे असेल ते. इथं बालमृत्यू दर आहे का, पोषण आहे का, माता मृत्यू दर आहे का, कुठे आहे? तिकडे HDI मध्ये आरोग्यामध्ये कुठला पॉईंट आहे सांगा बरं. चला, इथं आरोग्यामध्ये हा पॉईंट आहे. इथला इथंच डेमो घेतो तुमचा, की जणांनी आधीचे टॉपिक व्यवस्थित केले. मला सांगा, आरोग्य, शिक्षण, राहणीमान हे HDIचे आणि MPIचे सारखे डायमेन्शन्स आहेत, निकष आहेत. पण तिथं आरोग्यामध्ये कुठं सब पॉईंट आहे, कुठला सब पॉईंट आहे, आणि इथं आरोग्यामध्ये कुठला सब पॉईंट आहे तुमच्या समोर. अजिबात मी सांगणार नाही. तुम्ही पुस्तक काढा, बघा, आणि ही गोष्ट जर जाग्यावरच क्लिअर झाली, तुम्ही जिंकला. हे परीक्षेत होतं रे, खरंय का नाही याच्यावर न मान्य करा. मग हेच तर नाही उद्याच आपल्याला. बरोबर आयोग तुमचं कन्फ्युजन पकडतं. तुम्हाला जर असं विचारलं, सांगा आता HDI आणि MPI मध्ये एवढे निकष सारखे आहेत, त्याच्यामध्ये मग नेमका फरक कोणामध्ये? आरोग्य. मग आरोग्यामध्ये पण काय, इथं पोषण आणि हे, तिथं सरासरी आयुर्मान आहे की माता मृत्यू दर आहे की बालमृत्यू दर आहे की अर्भक मृत्यू दर आहे. मग कन्फ्यूज, सर नाही एवढं लक्ष दिलं नाही, आठवलं नाही सर, हे झालं. अरे एक क्वेश्चन गेला, एक मार्क गेला, आणि एक वर्ष गेलं. का? छोटी गोष्ट, दुर्लक्ष. म्हणून फार विचित्र काही वेगळं करण्याची गरज नाही. लो हँगिंग फ्रुट्स थेरी, जेवढं आपलं चाललंय इकॉनॉमिक्स गाईड आहे, मी म्हणलं ना, याच्या बाहेर लिटरली खरंच जायची गरजच नाही. आणि कधी जा, जेव्हा तुम्हाला असं वाटलं की इकॉनॉमिक्स गाईडमधलं एक ना एक फॅक्ट्स, एक ना एक कन्सेप्ट, एक ना एक वाक्य, शब्द, सर मला काही विचारा मी सांगतो, हां मग बाबा तू अजून पुस्तक दुसरं घे, मग 2 नाही 3 पुस्तकं वाच एक्स्ट्रा. इथं आपलं ह्याच्यातलं काही खरं नाही. जे विचारले ते येत नाही, आणि लागले 2-2, 3-3 पुस्तक करायला. का? तुम्हाला मार्क जास्त घ्यायचे आहेत म्हणून मी जास्त पुस्तकं वाचतो. उलट परिणाम होतो, उलट मार्क कमी येतात. मग 4 पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 4 वेळा वाचा. 100% तुमचा स्कोर इम्प्रूव्हमेंट होतो. 100% स्कोर वाढतो तुमचा. कारण ह्याच्यात खेळण्यासारखं किती आहे बघा. जेवढं तुम्ही इथे खेळत बसायला ह्याला, तेवढी परफेक्शन लेवल तुमची वाढत जाते. कन्फ्युजन कमी होत जातं. आणि बाकीच्यांचा तोच तो प्रॉब्लेम असतो. वाचलेलं सगळं आहे, माहिती सगळं आहे, पण परफेक्शन नाही, अर्धवट. कन्फ्युजन प्रचंड जास्त झालं, मग स्कोर डाऊन येतो. पडत असेल हे सगळे गणित तुम्हाला सांगितलेले. तुम्ही अशा प्लॅटफॉर्मला जोडला गेलात, इथं फक्त कन्सेप्ट, फक्त फॅक्ट्स, फक्त विषयावर काम केलं जात नाही, तर एक्झॅक्टली त्या विषयाचं परीक्षेमध्ये ऍप्लिकेशन कसं करायचं, कुठे कमी पडतो ह्याच्यावर सुद्धा काम केलं जातं.
म्हणून मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं ना की बाबा तुमच्या मित्रमैत्रिणीला सजेस्ट का करा, कारण मला नाही वाटत एवढ्या लेवलला विषयावर एक्झाम ओरिएंटेड आणि आउटपुटचा विचार करून काम केलं जाईल. इथं फक्त टीचिंग नाही होत, तर लर्निंगही विद्यार्थ्यांनी इथंच केली पाहिजे, हा अट्टास असतो माझा. ठीक आहे, चलो. सो हा सगळा पॉईंट इथं क्लिअर झाला. अख्ख्या बहुआयामी दारिद्र्य काय ते झालं, कन्सेप्ट झाली, फॅक्ट झाली. त्याच्यावर अजून फॅक्ट्स पुढचे. आता हा जो इंडेक्स बघितला कुठला, MPI, कोणाचा आहे हा? UNDPचा, जागतिक स्तरावरचा. आता अजून एक इंडेक्स तुम्हाला माहिती पाहिजे, हा कोणाचा आहे? हा आपला आहे, भारताचा. फॅक्ट्स म्हणून येऊ शकतो. काय याच्यात? राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. बघा, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स, पण राष्ट्रीय नॅशनल मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स. म्हणजेच इथं भारत सरकार म्हणून आपल्या देशाचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हा आपण मोजलाय. कोणामार्फत? नीती आयोग. आता ऑब्व्हियसली ह्या दोघांची मदत आपण घेतलेली आहे, कारण जागतिक स्तरावर हे मोजतात, यांचे निकष, यांची मेथड आपल्याला इथं इम्पॉर्टंट ठरते, हेल्पफुल ठरते. यांच्या मदतीनं नीती आयोगाने हा मोजलेला आहे. कधी? 2021. डेट लक्षात ठेवा. याचे निकष काय? आरोग्य, शिक्षण, जीवनमान किंवा राहणीमान, आरोग्यामध्ये पोषण, बाल व किशोरवयीन मृत्यू, गर्भधारणा काळातील काळजी, शालेय शिक्षणातील वर्ष, शाळेतील उपस्थिती, इंधन, पेयजल, वीज, स्वच्छता, हे सुद्धा निकष बघा. आता इथं आरोग्यामध्ये आपले अजून ॲडिशन झाले. म्हणजे UNDP मार्फत जो MPI जाहीर होतो त्याचे निकष, नीती आयोगामार्फत जो 21ला जाहीर झालाय त्याचे निकष विचारले जाऊ शकतात. याची व्हॅल्यू 0 म्हणजे अभाव नसते, सेम तिकडचं आपण जे बघितलेले. याचा फॅक्ट्स एवढा लक्षात ठेवा, कोण मोजतं, कधी मोजलेला आहे आणि निकष. येस, दिस इज ऑल अबाउट मल्टी डायमेन्शन पॉवर्टी. हा काय प्रकार आहे, त्याच्यानंतर मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स, UNDPचा, नीती आयोगाचा क्लिअर झालाय. मूव ऑन, पुढे जाऊ. गिनी गुणांक, याच्या आपण डिटेलिंगमध्ये नका जाऊ. ग्राफ काय काय नाही, परत स्टार मार्क करा, प्रश्न विचारलेला आहे. आता आपण गरिबी या टॉपिकमध्ये आहोत, दारिद्र्य. आणि हा गिनी गुणांक, गिनी इंडेक्स, गिनी कोइफिशियंट, नावं वेगवेगळे लक्षात ठेवा. ही संकल्पना कोणी मांडली आहे? कोरॅडो गिनी यांनी. याच्यासोबतच इथं अजून एक नाव येतं, लॉरेन्झ कर्व. मग हा लॉरेन्झ कर्व काय आणि गिनी गुणांक काय, ह्या दोन्हीचं एकत्रित इथं बघा. गिनी इंडेक्स किंवा गिनी गुणांक रिप्रेझेंटेड बाय ग्राफ दॅट इज कॉल्ड ॲज लॉरेन्झ कर्व. हे कळायला पाहिजे. म्हणजेच लॉरेन्झ कर्व आणि गिनी गुणांक ॲक्च्युली एकाच कन्सेप्टच्या आधारावर आहेत. तुम्हाला आयोगात प्रश्न असा येतो, लॉरेन्झ कर्व कशा संदर्भात आहे सांगा. तुम्ही सांगता आर्थिक विषमता, गरिबी, दारिद्र्य, गरीब श्रीमंतातील दरी, लॉरेन्झ कर्व क्लिअर केलं. मग गिनी गुणांक काय, गिनी इंडेक्स काय? मग लगेच मोठा पॉज, थांब काय, मला लॉरेन्झ कर्व माहिती, मला हे नाही माहीत. अरे एकच आहे हे तर. मग म्हणून आपल्या इकॉनॉमिक्स गाईडमधलं एक एक वाक्य, एक एक शब्द हे नीट समजून घ्या. आता इथं मी ज्या दोन कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे त्या दोन्ही कन्सेप्ट एकच आहेत किंवा एकाच कन्सेप्टवर आधारित असं आपण म्हणू. दोन हे गिनी गुणांक, गिनी इंडेक्स आणि लॉरेन्झ कर्व. या इकडं आता दोन्हीचे नावं सांगितले, दोघांचाही उद्देश सांगतो. काय? सरळ सरळ आर्थिक विषमता आपल्याला इथं मोजायची आहे, म्हणजेच गरीब श्रीमंत याच्यातील दरी मोजायची आहे. इथं देशात इथं या काय राष्ट्रीय उत्पन्न, समजा 100 रुपये देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे. किती? 100 रुपये. आणि देशात एकूण 100 लोक राहतात, ही आपली लोकसंख्या आहे. 100 लोक राहतात. आणि जर मग याचं वितरण योग्य असेल, त्याला आपण समान वितरण म्हणतो. म्हणजे कोण गरीब नाही, कोण श्रीमंत नाही, बऱ्यापैकी सगळं इक्वल आहे, ह्याला म्हणायचं आर्थिक समानता, म्हणजेच गरिबी नसणे. पण इथं जर उलट असेल, 100 रुपये राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्याच्यामधले 75 रुपये, म्हणजे 75 रुपयाचा जो वाटा आहे तो बघा हा मोजक्याच लोकांचा आहे. आता परत हा आकडा 25% आहे का, हे का, सहज समजून घ्या. म्हणजे देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यापैकी जवळपास 75% म्हणजे मॅक्झिमम राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा फक्त किरकोळ मोजक्याच लोकांचा आहे.
आणि ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट देशातील 25% म्हणजे किरकोळ उत्पन्न हे जर बघितलात तर हे कोणाचं आहे? देशातील 75% लोकांचं. हे आता उत्पन्नानुसार बघितलं आपण. आता इकडे या, हे जर मी उलट सांगितलं तुम्हाला, देशात एकूण जे लोक राहतात ना त्याच्यामध्ये केवळ मोजकेच लोक जे आहेत 25% लोक, यांचं उत्पन्न देशाच्या 75% उत्पन्नाच्या बरोबर आहे, किंवा देशाच्या 75% उत्पन्नामध्ये कोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे? या एवढ्या लोकांचं. आणि आपली ही जी मोठी जनता आहे आपल्यासारखी सर्वसाधारण जवळपास 75% लोक, ह्या सगळ्यांचं मिळून देशाच्या उत्पन्नाचा वाटा बघितला तर किती आहे? फक्त 25%. आणि मग ह्यालाच काय म्हणायचं? आर्थिक विषमता. ही विषमता झाली. ह्यालाच म्हणायचं उत्पन्नाचं केंद्रीकरण, यालाच म्हणायचं आर्थिक विषमता, यालाच म्हणायचं गरीब श्रीमंतातील दरी. कुठल्याही अँगलने प्रश्न येऊ द्या. बरं, आता आयोगाचे बघा वाक्य कसे असतात. आर्थिक विषमता म्हणजेच देशातील उत्पन्नाचा जो वाटा आहे तर मुठभर लोकांकडेच उत्पन्नाचं केंद्रीकरण झालेलं आहे. हे आयोगाचे शब्द आहेत असे. मग आता मुठभर लोकांकडेच उत्पन्नाचं केंद्रीकरण झालं म्हणजे हे म्हणून आता मी सांगितलेलं काय? आयोग कधी तशी डायग्राम देणार का तुम्हाला? नाही. तुम्हाला सरांनी जे शिकवलं तसंच मी देणार. काही नाही. कन्सेप्ट समजल्यानंतर ना मग हे वेगवेगळं. अजून एक आयोगाचं बघा, मला वाटतंय कंबाईन मेन्सला का करतो हा प्रश्न आहे. बँक ह्याच्यावर आरबीआयवर प्रश्न आहे बघा. म्हणजे वाक्यरचना कशी असते बघा. CRR, SLR, बँक रेट आपण अभ्यास केलेला असतो. त्याच्यामध्ये देशाच्या मध्यवर्ती बँकेला जर अर्थव्यवस्थेमधील चलन पुरवठा कमी करण्याची इच्छा झाली तर CRR मध्ये काय बदल होईल? आता कमी करण्याची इच्छा झाली तर, कमी इच्छा असेल तर, हे असं काहीतरी वाक्य तयार केलं जातं आणि मग आपल्याला ठरवायचं आहे की अर्थव्यवस्थेतला चलन पुरवठा कमी करायचा की वाढवायचा आहे, आणि मग त्याच्यानुसार CRR वाढवायचं की कमी करायचं. सेम तसंच एक्झॅक्टली इथं आर्थिक विषमता काय आहे नेमकी, आणि त्याच्यावर मग आयोग वेगवेगळे वाक्य तयार करू शकतं. आता उदाहरण देतो. इथं जे आता मी सांगितलं ह्याच्यावरून मेन की वर्ड्स आपला काय आहे? आर्थिक विषमता. ठीक आहे, हा कीवर्ड आहे. आता तुम्ही मी जे वाक्य सांगतोय चूक की बरोबर ठरवा. आर्थिक विषमता म्हणजेच इथं मी असं म्हणू शकतो का, उत्पन्नाचे विकेंद्रीकरण. दुसरं विधान, उत्पन्नाचे नाही, इथं हे झालं. उत्पन्नाचे इथं हे पाहिजे वितरण. त्याच्यानंतर इथं गरीब श्रीमंत दरी. अजून काही विधान आपण तयार करू शकतो आर्थिक विषमता म्हणजे. चला, तुम्हाला ऑप्शन आहेत A, B, C. A करेक्ट, B करेक्ट, C करेक्ट, AB करेक्ट, ABC ऑल करेक्ट. वॉट एव्हर निवडा पटकन. आर्थिक विषमता म्हणजे उत्पन्नाचे केंद्रीकरण. म्हणजे ठराविक लोकांकडेच उत्पन्न जास्त वाढत चाललंय, त्यांच्याकडेच केंद्रीकरण झालेलं आहे. सो स्टेटमेंट इज करेक्ट. उत्पन्नाचे समान वितरण. उत्पन्नाचे समान वितरण झाले म्हणजे ह्याचा अर्थ आर्थिक विषमता नाही. म्हणजे मी जे आधी लिहिलं होतं मी जे चूक म्हणलं म्हणून माझ्यावरून आयोगावर पर्यायावर विश्वास ठेवायचा नाही. कन्सेप्ट आपलं जे क्लिअर आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा. म्हणजेच हे विधान काय चुकीचं आहे. कारण तुम्ही जर आर्थिक विषमता म्हणताय देशात आहे, ह्याचा अर्थ उत्पन्नाचे समान वितरण झालेलं नाहीये, असमान वितरण. आणि असमान वितरण म्हणजेच मग ह्याचा अर्थ काय, उत्पन्नाचे केंद्रीकरण ठराविक लोकांकडेच. आणि गरीब श्रीमंतातील दरी. यस, स्टेटमेंट इज करेक्ट. कळालं का? असं वाक्य तिथं दिलेलं चूक की बरोबर ठरवता आलं पाहिजे. हे कधी ठरवता येईल, जेव्हा कन्सेप्ट क्लिअर असतील. आणि मग आयोग डेफिनेटली तुम्हाला काहीतरी वेगळाच अँगल तिथे विचारणार आहे, हे लक्षात ठेवा. ह्याच्यासाठी तुम्हाला तयार करतो मी प्रत्येक लेक्चरमध्ये प्रत्येक कन्सेप्टला हेच सांगतोय. नेक्स्ट, आता बघा स्टेटमेंट चूक की बरोबर सांगा मला. आता मागचे झालेले टॉपिक इथं कसे येतात बघा. सरळ सरळ ज्याला आपण हे गिनी गुणांक म्हणतो. म्हणजे जे मी आता इथं ही सगळी आर्थिक विषमता वगैरे मोजतोय, कशामार्फत मोजतोय, गिनी गुणांकामार्फत, राईट. आणि याच गिनी गुणांकामार्फत मी जर
त्याच्याबाबत प्रश्न विचारला तर या गिनी गुणांकामार्फत याच्यामार्फत देशातील आर्थिक वाढ ही सर्वसमावेशक आहे का हे समजतं. येस ऑर नो. ह्याचा आणि सर्वसमावेशक वाढीचा काही संबंध आहे का? ह्याच्यावरून काय समजतं का? चला, मला काहीच माहीत नाही, विचार करा आणि उत्तर द्या. स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग? ह्याच्यामार्फत देशातील आर्थिक वाढ ही सर्वसमावेशक आहे का हे समजतं. यस, स्टेटमेंट इज करेक्ट. बरोबर. मग आता आर्थिक वाढ म्हणजे काय? आर्थिक वाढ म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढणं. आणि मग देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढतंय का? तर वाढतं. आधीच्या तुलनेत देश किती प्रगत झालाय, पुढे गेलाय. 1 ट्रिलियन 2 ट्रिलियन 3 ट्रिलियन इकॉनॉमी झाली आपली, एवढं GDP वाढतंय. पण हे मोजक्याच लोकांचं राष्ट्रीय उत्पन्नातली वाटा आहे. जसं की इथं डायग्राम दिलेली आहे, ही डायग्राम. म्हणजे उत्पन्न वाढतंय का? वाढतंय, पण मोजक्यात लोकांचं वाढतंय. मग आर्थिक वाढ झाली का? तर झाली आहे, पण हे सगळ्यांपर्यंत पोहोचलेली का? नाही. आणि मग हेच आपल्याला इथं बघायचं ना, ही गिनी गुणांक काय सांगतोय आपल्याला? हेच तर सांगतोय की देशात आर्थिक विषमता किती आहे. म्हणजेच तुमचा जो काही उत्पन्न वाढलेला भाग आहे तो सगळ्यांपर्यंत वितरण झालाय का, योग्य वितरण झालंय का, हे बघितलं जातं. आणि मग विधान काय होतं की देशातील आर्थिक वाढ ही सर्वसमावेशक आहे का, हे याच्यातून कळतं. स्टेटमेंट इज करेक्ट. मग सर्वसमावेशक वाढ असेल तर इक्वल होईल, नसेल तर होणार नाही. आणि ह्याच सगळ्या गोष्टी ग्राफ मार्फत रिप्रेझेंट केल्या जातात. हेच सगळं आत्ता आपण जे बघितलं ना, हेच ग्राफमध्ये मांडलेलं आहे. असा एक ग्राफ आहे. इथं जे आहे ना, हे इन्कम आहे, उत्पन्न आहे. इथं काय दिलंय? इन्कम. 10 रुपये, 10%, 20, 30, 40, 50, 100 रुपये हे इन्कम आहे. इकडे काय दिले? लोकसंख्या. मग आता आर्थिक समानता आहे का नाही बघा. हा ग्राफ आहे. जर अशी स्ट्रेट लाईन असेल, याचा अर्थ देशात 10 लोक आहेत, 10 रुपये उत्पन्न आहे. 30 लोक आहेत, 30 रुपये उत्पन्न आहे. 50 आहे, 50. याचा अर्थ व्यवस्थित इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे, आर्थिक समानता आहे. ठीक आहे, आर्थिक समानता. हीच लाईन जर मी आता अशी थोडी कर्व केली, म्हणजे स्ट्रेट नाही आहे, गणित बिघडतं. 10 इथं रुपये आणि 30% लोकांचं उत्पन्न तेवढं आहे, 20%. परत 30 रुपये उत्पन्न 40%, 50 इथं हे म्हणजे आता इथं एक्झॅक्टली आपला ग्राफ नाही म्हणून हे 19-20 होईल. पण याचा अर्थ लक्षात घ्या, इथं असमानता आहे. म्हणजे तुमचं जेवढं उत्पन्न आहे तेवढं लोक नाही आहेत, किंवा कमी उत्पन्न जास्त लोकांचं, किंवा जास्त उत्पन्न कमी लोकांचं, व्हॉट एव्हर जे काय असेल. पण लाईन स्ट्रेट असेल तर सगळं इक्वल असेल, आणि लाईन जर कर्व असेल ह्याचा अर्थ कुठेतरी गणित बिघडतं. आणि ह्यालाच वक्र रेषा म्हणायचं, यालाच कर्व म्हणायचं. आणि मग हाच कर्व जो आहे दॅट इज कॉल्ड एज लॉरेंझ कर्व. मग जेवढी वक्र रेषा जास्त तेवढी असमानता जास्त. जेवढी ही लाईन वाकडी असेल, वक्र असेल, कर्व असेल, तेवढी विषमता जास्त, असमानता जास्त, उत्पन्नाचं संपत्तीचं केंद्रीकरण जास्त. वाक्य लक्षात ठेवा. म्हणजे जेवढी लाईन कर्व तेवढं विषमता जास्त, आणि जेवढी लाईन स्ट्रेट असेल तेवढी ह्याचा अर्थ समानता जास्त, ह्याचा अर्थ तेवढं योग्य वितरण झालंय, ह्याचा अर्थ तेवढी आर्थिक विषमता कमी. कुठलेही वाक्य कसेही तुम्हाला चुकीबरोबर ठरवता आले पाहिजेत. आणि ह्याच ग्राफच्या रिप्रेझेंटेशनलाच आपण लॉरेंझ कर्व म्हणतो. आणि मग गिनी इंडेक्स, गिनी कोइफिशियंट किंवा आर्थिक विषमता ही रिप्रेझेंट केली जाते कशामार्फत? ग्राफ मार्फत. त्यालाच आपण लॉरेंझ कर्व असं म्हणतो. आणि मग हे सगळं देशातील आर्थिक वाढ सर्वसमावेशक होत आहे का, हे लॉरेंझ कर्ववरून कळतं. इथं परत किती टक्के लोकांच्या हातात किती टक्के संपत्ती आहे ते कळतं. सेम. मग ही व्हॅल्यू जर इथं 0 असेल तर पूर्ण आर्थिक समानता, 100 असेल तर आर्थिक विषमता. आणि इथं हे राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण कसे हे कळतं, आर्थिक वाढ सर्वसमावेशक आहे का हे कळतं. सगळे पॉईंट्स म्हणजे 2 गोष्टी. लॉरेंझ कर्व कशा संबंधित आहे, लॉरेंझ कर्व काय दर्शवतो म्हणलं तर आर्थिक विषमता, किंवा गिनी गुणांक, गिनी इंडेक्स काय म्हणलं तर आर्थिक विषमता. या संदर्भात साधे प्रश्न येऊ शकतात. तुम्हाला तिथे काय ग्राफ द्यायचा नाही, ग्राफचं काय स्ट्रक्चर रिप्रेझेंट करायचं नाही, नथिंग. लॉरेंझ कर्व आणि गिनी गुणांक कन्सेप्ट क्लिअर झाली का, आणि कशा संबंधित आहे व्यवस्थित इन डिटेल विथ एक्झाम्पल, विथ वाक्य आयोगाचे. येस. हा, आता याच्यामध्ये हा पूर्ण अजून एक इंडेक्स. आता हे फॅक्ट्स म्हणून घ्या. इथंपर्यंत कन्सेप्ट झाल्यानंतर आपण वेगवेगळे इंडेक्स बघितले, तसे आता भरपूर इंडेक्स आहेत.
याला काही मर्यादा नाही आहे. पण आपण आता सगळेच इंडेक्स करण्यापेक्षा इम्पॉर्टंट इंडेक्स HDR बघितला. HDR ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट कोण जाहीर करत होतं? UNDP. हा विषय संपला. आता तुम्हाला अजून एक इंडेक्स विचारला जाईल, जागतिक उपासमारीचा निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स. हा पण गरिबीच्या संबंधितच आहे. आता उपासमार आणि गरिबी दोघात काय फरक आहे? आपण म्हणतो देशात गरिबी आहे, ठीक आहे, त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य काय असेल ते, तर आपण गरिबी म्हणतो. पण त्या गरिबीच्याच पलीकडे जाऊन ज्या वेळेला आपण असं म्हणतो देशात उपासमार आहे, सो द एक्स्ट्रीम लेवल ऑफ पॉवर्टी इज कन्वर्टेड इन टू हंगर. म्हणजे देशातील जर दारिद्र्याचं प्रमाण खूपच वाढत गेलं तर एक वेळ अशी येते की ते आरोग्य, शिक्षण वगैरे, घर सोडून द्या, किमान एक वेळचं जेवायला सुद्धा मिळत नाही, अन्न ही सुद्धा महत्त्वाची गरज पूर्ण होत नाही, मग उपासमारीची वेळ येते. म्हणजेच दारिद्र्याची तीव्रता जेव्हा वाढते तेव्हा मग देश किंवा लोकसंख्या उपासमारीकडे जाते. आणि मग देशात एखाद्या वेळेस दारिद्र्य असलेलं परवडलं पण उपासमार नको. उपासमार ही एक्स्ट्रीम लेवल ऑफ दी पॉवर्टी आहे. याचा अर्थ खूपच भयान अवस्था आहे देशात. राईट? आता कळालं डिफरन्स बिटवीन पॉवर्टी अँड हंगर, म्हणजे त्याला आपण उपासमार म्हणतो. आणि मग हा एक्स्ट्रीम लेवलची पॉवर्टी तुम्हाला जर मोजायची असेल तर हंगर मोजावं लागेल. देशात उपासमार किती आहे? म्हणजे बघा आपल्याकडं आपण म्हणतो की देशात गरीब आहे का, तर ठीक आहे परवडलं, पण उपासमार फार जास्त आहे म्हणजे तर मग अवघडच आहे की लोकांना एक वेळचं अन्न सुद्धा नाही खायला. मग हे मोजण्यासाठीचा जो इंडेक्स आहे त्याला आपण ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणतो. कधीपासून स्टार मार्क करा, वर्ष आयोग फार विचारतं बघा, 2006. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं कोणामार्फत जाहीर केला जातो? इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट, वेल्थ हंगर लाईफ अँड कन्सल्ट वर्ल्ड वाईड, अशा या 2 संस्था आहेत, नावं माहिती पाहिजे. यांच्यामार्फत जाहीर केला जातो. 2018 पासून कन्सर्न वर्ल्ड वाईड अँड वेल्थ हंगर या मार्फत प्रकाशित केला जातो. म्हणजे ह्यांची एंट्री या संस्थेची 2018. पण ठीक आहे, एकत्रित नावं लक्षात ठेवा दोघांचे पण. आणि व्यक्तीला किमान एक वेळचे जेवण न मिळणे ते सगळ्यात महत्त्वाचं, स्टार मार्क करा. ह्याचे इंडेक्स निर्देशांक हे विचारलं जातं. निर्देशक स्टार मार्क करा. 3 आयाम, 4 इंडिकेटर्स. 3 आयाममध्ये अपुरा अन्न पुरवठा, बालकुपोषण, बालमृत्यू. ॲज इट इज प्रश्न, ॲज इट इज. जागतिक उपासमार निर्देशांकाचे घटक खालीलपैकी कुठले? त्याचे निकष विचारात घ्या. मग आयोगाचे ऑप्शन्स: अन्न पुरवठा, बालकुपोषण, बालमृत्यू. बघा ना तुम्ही आता कॉमन कुठेतरी बालमृत्यू आहे, कुठेतरी अर्भकमृत्यू आहे, माता मृत्यू आहे, कुठं काय काही. म्हणजे तुम्ही जर बघत गेलात ह्याच्या आधी ते आपण ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतो, MDG आणि SDG, त्याच्यात पण सतत तुम्हाला हे बायफर्केशन नीट ठेवावं लागणार आहे. अपुरा अन्न पुरवठामध्येही लोकसंख्येतील कुपोषण, खाली इकडे लगेच बालकुपोषण दिलंय, त्याच्यातही हे शुष्क आणि खुरटे, त्याला वास्टिंग आणि स्टंटिंग म्हणतो. म्हणजे उंचीच्या तुलनेत वजन कमी, वयाच्या तुलनेत इथं उंची कमी. तुम्ही बघा विशेषतः आफ्रिका खंडातील काही फोटो वगैरे बघितलात ना गुगलला सर्च करून तुम्हाला कळेल. एखादा तो बालक, तो मुलगा उंच फार असतो पण असा. त्याच्यानंतर सेम जर वय कमी असेल, वजन जास्त, किंवा वयानुसार त्याची उंची, वजन, व्हॉट एव्हर जे सगळे फॅक्टर आहेत ना हे मिसमॅच आहेत. आणि मग आपण ज्याला पोषक आहार म्हणतो, सकस आहार म्हणतो, आपले आई वडील तुम्ही बघा, म्हणजे आपण किती स्वतःला मग आता सुदैवी समजावं लागेल की आपण एवढ्या वाईट कंडिशनमध्ये नाही आहेत, तरीही आपल्याला काही जणांना असं वाटतं की आपल्यालाच त्रास आहे, आपणच प्रॉब्लेममध्ये आहोत. तर ह्यांनी काय विचार करावा? जर आफ्रिका खंडातील देशांचा एकदा बघा काय तुम्हाला लक्षात आलं कधी तर. आणि आपण नको त्या गोष्टींची नकारात्मकता घेतो, फ्रस्ट्रेशनमध्ये जातो, अभ्यासच होत नाही सर, हे अशा गोष्टी आहेत. म्हणजे हे भयानक प्रकार आहे. सांगायचा विषय आहे की कुपोषण ही जी गोष्ट आहे ही अजून अशी आहे तुम्हाला की जे सकस आहार न मिळाल्यामुळं तुम्ही बघा गरिबीचं कधी कधी आपल्याकडून जे थोडे श्रीमंत कुटुंब आहेत किंवा मिडल क्लास आहेत, एखाद्या दिवस अन्नदान करतात बघा. काही कारणी अन्नदान केलं जातं, गरिबांना मोफत खायला दिलं जातं. मग त्या गरिबांना ते पूर्ण आहार मिळतो, वरण भात काय असेल, चपाती, चांगल्या भाज्या वगैरे, पण ते एकच दिवस. त्याच्यानंतर परत मग जे मिळेल ते कुठेतरी खातात, फक्त चपातीच भेटते किंवा फक्त भातच भेटतो, कधी कधी उपाशीच राहावं लागतं. याच्यामुळे ज्याला आपण बॅलन्स डाएट म्हणतो, शरीराला ज्याची गरज आहे, ऊर्जा, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, हे सगळं हे एकत्रित व्यवस्थित मिळत नसल्यामुळं मग हे मिसमॅच तयार होतं. उंचीच्या तुलनेत वजन कमी किंवा वयाच्या तुलनेमध्ये मग उंची कमी, व्हॉट एव्हर, मग ह्यालाच म्हणायचं कुपोषण. कुपोषणाचे हे प्रकार आहेत, खुरटे आणि शुष्क कुपोषण. आता हे फार डिटेलिंग झालं. ह्याच्यासाठी तुम्हाला मला वाटतं राज्यसेवा पेपर 3 किंवा अजून ते महिला व बालविकास तिकडे टेक्निकल विचारलं जाईल, आपल्याकडे विचारलं नाही. डोंट वरी, ह्याच्या डेफिनेशनमध्ये जायची भानगडीत पडू नका. तरी जेवढं दिलंय तेवढं करायचा प्रयत्न करा, बस, मोर दॅन सफिशियंट.
आपण ग्लोबल हंगर इंडेक्स बघतोय, त्याच्यामध्ये त्याचे आयाम, अपुरा अन्न पुरवठा, बालकुपोषण त्याच्यातले 2 प्रकार आणि बालमृत्यू, 5 वर्षाखाली बालकांचा मृत्यू दर, दॅट्स इट. आणि त्याच्यातही इथं हे मोजमाप 0 ते 100 मध्ये केलं जातं. 0 असणे म्हणजे उपासमार नाही, याचा अर्थ चांगलं आहे, आणि 100 असणे म्हणजे अति उपासमार. आणि मग ह्या व्हॅल्यूनुसार इथं रँकिंग केली जाते. ज्या देशाचा स्कोअर, ग्लोबल हंगर इंडेक्सचा स्कोअर हा या कॅटेगरीमध्ये आहे, याचा अर्थ तिथं उपासमार कमी. तुमचा स्कोअर जर ह्या कॅटेगरीत आला, याचा अर्थ मध्यम उपासमार. परत 20 ते 34 म्हणजे जवळपास 34.35 गंभीर, इकडं भयकारी अलार्मिंग, आणि इकडं तर अजून एक्स्ट्रीमली अलार्मिंग स्टेज. वेगवेगळ्या देशांचं हे इंडेक्स मोजला जातो. मग आता करंटमध्ये आपण ह्याची कुठली रँकिंग आहेत, कोण आहेत टॉपला, कोण बॉटमला आहेत, भारत कुठे आहे, ज्या ज्या इंडेक्सची आपण इथं थिअरी बघितली, कन्सेप्ट बघितली, त्याचं जे काही करंट असेल ते आपण करंटच्या सेशनमध्ये सगळ्यात शेवटी घेणार आहे. डोंट वरी. इथं तुम्हाला याच्यावर ॲज इट इज प्रश्न येऊ शकतो. म्हणजे ही जर व्हॅल्यू असेल एखाद्या देशाची 20 ते 34.9, तर तो देश कुठल्या कॅटेगरीमध्ये जाईल, किंवा ही कॅटेगरी असेल तर तो देश कुठल्या कॅटेगरीमध्ये जाईल, तेव्हा हे पाठांतर करा. हे न बदलणार आहे. येस, हे झाले सगळे इथपर्यंतचे पॉईंट्स. आणि अशा पद्धतीनं कुठं होतो, कुठं आलो, एकदा बघा काय बघणं चालू होतं आपलं सगळं. इथून सुरुवात केली होती, सापेक्ष निरपेक्ष पासून वेगवेगळ्या ह्या सगळ्या कन्सेप्ट बघत बघत इथंपर्यंत आलोत. आणि आता आपण अजून पुढच्या स्टेजला जातोय, ज्याला की आपण मोजमाप म्हणतो. आणि ते मोजमाप बघितलं की आपण मग एकदम क्लोज आलोत समित्यांच्या. हा झाला सगळा दारिद्र्य टॉपिक, जो इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता याच्यातला दुसरा पार्ट स्टार्ट करतोय, ज्याला आता URP MRP त्या मोजमापाच्या पद्धती म्हणू, आणि त्याच्यासोबत लगेच समित्या. हा पार्ट झाला की मग आपण थेट एंडला त्याची कारणं, त्याचे परिणाम, हे सगळं जनरलाइज पार्ट आहे, त्याच्यावरची उपाययोजना. पण त्याच्या आधी जे जे होणार आहे ते तुम्हाला थेट परीक्षेला कामाला येणार आहे, त्यातल्यात पुढच्या आता समित्या. सो ह्या कन्सेप्ट सगळ्यात व्यवस्थित करून घ्या, आणि मग लगेच आपण समित्यांचं व्यवस्थित लेक्चर घेऊ, जेणेकरून की ज्याची सगळ्यांना भीती आहे अख्ख्या महाराष्ट्रात. म्हणजे हा पार्ट कदाचित आपण कव्हर करू शकतो. कन्सेप्ट सर समजून घेतल्यात, लक्षात राहिल्यात, पण फॅक्ट्स मात्र जड जाणार आहे. ठीक आहे, चला. सो भेटूया पुढच्या लेक्चरला, आणि जो इम्पॉर्टंट राहिलेला पार्ट आहे तो कव्हर करू. थँक्यू.